आहे हरतालिका तृतीया म्हणजेच गणेश चतुर्थीचा आदला दिवस। आज हरतालिकेची पूजा करतात, तर मी देखील करणार आहे। तर या मागची कहाणी काय आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पूजेची तयारी झालेली आहे। आता मी संपूर्ण चातुर्मासातली हरतालिकेची कहाणी जशीच्या तशी वाचून दाखवणार आहे। कहाणी हरतालिकेची। एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते। पार्वतीने शंकराला विचारलं, महाराज, सर्व व्रतात चांगलं व्रत कोणतं? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा, आणि मी कोणत्या पुण्यानं आपल्या पदरी पडले हे देखील मला सांगा। तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, नद्यात गंगा श्रेष्ठ, त्याचप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे। ते तुला सांगतो। तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस, ते ऐक। हे व्रत भाद्रपद महिन्याच्या पहिल्या तृतीयेला करावं। ते पूर्वी तू कसं केलंस हे मी तुला आता सांगतो। तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावा म्हणून मोठं तप केलंस। 64 वर्षे तर झाडांची पिकली पाने खाऊन होतीस। थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस। हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं व अशी कन्या कोणास द्यावी अशी त्याला चिंता पडली। तितक्यात तिथे नारद मुनी आले। हिमालयानं त्यांची पूजा केली। येण्याचे कारण विचारले, तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे, ती विष्णूला द्यावी, तो तिच्यासाठी योग्य वर आहे। त्यांनी तुझ्याकडे मागणी करण्यास मला पाठवले आहे, म्हणून मी इथे आलो आहे। हिमालयाला मोठा आनंद झाला। त्याने ही गोष्ट कबूल केली। नंतर नारद तिथून निघून गेले। विष्णूला ही गोष्ट कळवली।
नारद गेल्यावर तुझ्या बापाने ही गोष्ट सांगितली. ती गोष्ट तुला रुचली नाही, तू रागवलीस. असं पाहून तुझ्या सखीनं रागवण्याचं कारण विचारलं. तेव्हा तू सांगितलंस, महादेवाशिवाय मला दुसरा पती करणं नाही, असा माझा निश्चय आहे. असं म्हणून माझ्या बापानं मला विष्णूला द्यायचं कबूल केलं आहे. त्याला काय उपाय करावा? मग तुला सखीनं घोर अरण्यात नेलं. तिथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास. तिथे माझं लिंग पार्वतीसह स्थापिलस. त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता. रात्री जागलीस. त्या पुण्यानं येथील माझं आसन हल्लं. नंतर मी तिथे आलो. तुला दर्शन दिलं. वर मागण्यास सांगितला. तू म्हणालीस, तुम्ही माझे पती व्हावे, याशिवाय दुसरी इच्छा नाही. नंतर ती गोष्ट मी मान्य केली आणि गुप्त झालो. पुढं दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जित केलीस. मैत्रिणीसह त्याचं पारणं केलंस. इतक्यात तुझा बाप तिथे आला. त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं. तुला घेऊन घरी गेला. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून तुला त्यानं मला अर्पण केली. अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरतालिका व्रत म्हणतात. याचा विधी असा आहे की ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरणं बांधावीत, केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावे, पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं, षोडोपचारे त्याची पूजा करावी, मनोभावे त्याची प्रार्थना करावी व रात्री जागरण करावे. या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो, 7 जन्माचं पातक नाहीसं होतं, राज्य मिळतं, स्त्रियांचं सौभाग्य वाढतं. त्या दिवशी बायांनी जर काही खाल्लं तर त्या 7 जन्म विधवा होतात आणि दारिद्र्य व पुत्रशोक होतो. कहाणी केल्यावर सुवासिनीनं यथाशक्ती वाण द्यावं, दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.